सुरेखा ताई, खूप गडबड झाली स्वयंपाकाची, पाहुणे पण येणार आहे आणि भाज्याच नाही फ्रीज मध्ये आणि मला बरंच काही करायचंय, म्हणजे वालापासून अगदी पालेभाजी वगैरे आहेत का? आहेत ना, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय काय आहे? पुलावसाठी पुलाव आहे, पुलावचं द्या. पुलावसाठी बरं. आणि चायनीज आहे, सूप मिक्स आहे, बरं. सूप मिक्स आहे, आणि गाजरचा हलवा सुद्धा करायचा आहे पाहुण्यांसाठी. किसलेलं गाजर पण हे आहे. कसं, किती रुपये? 80 रुपये अर्धा किलो आहे. वा, मला अजून म्हणजे 1 किलो घेते मी, मला करता येईल गाजरचा हलवा. आणि काप पण दिसत आहेत. वांग्याचे काप आहेत. अरे वा, भजीसाठी. भजीसाठी चांगलं ऑप्शन आहे पाहुण्यांसाठी. पालेभाज्यांपासून सगळं मिळणार आहे. ही आळू झाली, कांद्याची पात आहे, बरं. वरण आहे, अंबाडी आहे, वा, मेथी आहे, मस्त. लाल माठ असतो, चवळी, चाकवत. म्हणजे पालेभाज्या सर्व येणार आहे. हो, आणि सगळ्या ताई किती पालेभाज्या. ग्रामच्या असतात ह्या? ही पूर्ण एक गोळी भरलेली आहे, 50 रुपये. वा, 50 रुपये. माझं तर काम सोपं झालेलं आहे. आणि हे म्हणजे काय गुढी सोडल्यावर ते खूप घाण होते, म्हणून ते स्वच्छ करून आम्ही सगळ्या पालेभाज्या एक एक मग हे मला जाऊन धुवावं लागेल? धुवावं लागेल. भाज्या जाऊन धुवून धुवायचे. फक्त फोडणी बरं, हा मुळा आहे का? मुळा आहे, हे 20 रुपये पॅकेट आहे मुळा. बरं, हे 20 रुपये. उंदिव आहे आपल्याकडे, रेडीमेड आहे, सगळ्या भाज्या आहेत ह्याच्यामध्ये, वा, सर्व प्रकार. सगळ्या प्रकारच्या. 2 किलोचं पॅकेट आहे हे. हा, किती हो. रुपयाला? हे 400 रुपयाला पॅकेट आहे. वा, आणि मला सॅलड पण मिळेल का? हो रेडी? हो आहे, काकडी, गाजर, बीटचं हे पूर्ण सॅलड आहे. बापरे, माझं तर काम झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा खरेदी करायची किंवा घाई गडबड असेल तर नक्की सोमेश्वर कट व्हेजिटेबलला भेट द्या. मी सुद्धा आता जाते आणि स्वयंपाकाला लागते.